पिंगट तांबूस डोळे हे जगामध्ये तपकिरी डोळ्याच्या खालोखाल आढळतात. जेव्हा तपकिरी डोळ्यांपेक्षा कमी परंतु निळ्या डोळ्यांपेक्षा जास्त मेलॅनिन असतं डोळ्यात बुबुळामध्ये, तेव्हा पिंगट तांबूस डोळे आढळतात. कधीकधी त्यामध्ये तपकिरी, सोनेरी, हिरव्या रंगांचेही मिश्रण आढळते. तपकिरी रंगांच्या डोळ्याच्या खालोखाल हे डोळे 18% अमेरिकन नागरिकांमध्ये, 5% जगाचं च्या पॉप्युलेशनमध्ये, 55.2% स्पॅनिशमध्ये आणि युरोपमध्ये, नेदरलँड आणि इंग्लंडमध्ये आढळतात. तसंच हिरव्या रंगाचे डोळे उत्तर, पश्चिम, मध्य युरोपमध्ये आढळतात. 16 गुणसूत्र रंगाची आढळलेली आहे, रंगद्रव्याची. त्यापैकी OCA2 या गुणसूत्रामुळे हे हिरवे डोळे आढळतात. सध्या युरोपियन लोकांमध्ये अनेक प्रकारचे म्हणजे लग्नामुळे हायब्रिड झाल्यामुळे हिरव्या रंगांची उत्पत्ती खूप कमी झाली आहे. त्यामुळे सगळ्यात रेअर हा रंग सध्या मानला जातो आहे. आणखी आता मी तुम्हाला डोळ्यांचे 2 व्यायाम सांगणार आहे. एक, डोळे बंद करून डोळे स्थिर ठेवून डोकं वर खाली हलवायचं आहे. पण डोळे स्थिर ठेवायचे, डोळे उघडे ठेवायचे, डोळे बंद करायचे नाही आहेत. डोळे उघडे ठेवून डोकं वर खाली असं 10 सेकंदासाठी फिरवायचं आहे. नंतर पुन्हा डोळे स्थिर ठेवून डावीकडे उजवीकडे असे 10 सेकंदासाठी करायचं आहे. दुसरा व्यायाम आहे, डोळे डावीकडून उजवीकडे आणि त्याचप्रमाणे उजवीकडून डावीकडे असे फिरवायचे आहेत. म्हणजे आधी सांगितलं होतं की डोळे स्थिर ठेवायचं आणि डोकं हलवायचं आहे. दुसऱ्या प्रकारात डोकं स्थिर ठेवून डोळे डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे फिरवायचे आहेत 10 सेकंदासाठी. हे 2 व्यायाम आहेत. पुढील व्यायाम पुढील गाण्यानंतर. आता गाणं घेऊन येत आहेत सुशीला मॅडम, शालू हिरवा पाचुनी मरवा, आणि हिरवा शालू नेसून ते आलेले आहेत. शुभांगी मॅडमनी ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, इंडोक्राइन सिस्टीम सगळं घेतलं. इंटरव्हेल नंतर त्यांचं इन्व्हेस्टिगेशन, डिफॉर्मिटी अँड व्हॉट द ट्रीटमेंट इज टेलिंग. तो क्लॅप फॉर हर.